नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, आज आपण आमच्या गावाकडच्या आठवणी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि असंच सपोर्ट करत राहा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवर। चला तर मग आपण आज आम्ही कळवणमध्ये देवळीवणी या गावाकडे आलेलो आहोत मुलांना सुट्ट्या असल्यामुळे। आणि सायंकाळ झालेले आहे। बघा आमचं गाव किती सोनेरी सूर्यकिरणाने नाहून निघालं आहे। आणि आता आम्ही थोडा वेळ मळ्यात गेलो आणि नंतर रात्री गावात घर आहे आमचं, मग त्या घरी मुक्काम राहिलो। पण सायंकाळी जेव्हा गेलो तेव्हा असं वातावरण होतं आमच्या गावात, खूप छान असं सूर्यास्ताला जात होतं आणि आम्ही पण गेलो आणि इतकं छान दृश्य आम्हाला दिसलं। आणि सकाळी उठून शेतात चाललो। हे बघा शेतात एकदम छान असं आजूबाजूचं झाडे झुडपे डोंगर दर्या एकदम छान असं एकदम नॅचरल वातावरण बघून मुलांना पण इतका आनंद झाला। आम्ही आता वावरात चाललो आहे। हे बघा आजूबाजूचे आमच्या मळ्यात जाताना रस्त्यावर असलेले हे घरं, आता लोक बरेचसे म्हणजे आता गाव सोडून मळ्यात राहायला लागले, कारण रोज येऊ जाव करायला नाही परवडत। हे बघा आम्ही आज आई काकड्या धुते आहे आणि आम्ही आज काकड्या मार्केटला द्यायचं आहे। मग काकडी तोडायचं काम चालू आहे। खूप ऊन आहे। काही माझे दीर आणि त्यांची मुलं काकड्या तोडत आहे आणि आई सासूबाई मी आणि आम्ही असं दोघी जणी काकड्या धुतो आहे। मुलं पण असेच काकड्या धुवून लागत आहे, थोडंफार खेळतात काही। माझे मिस्टर पण आलेले आहेत। हे बघा माझे मिस्टर पण धुवू लागतात ते। आणि हे आमचं शेतातलं फार्म हाऊस खूपच छान आहे। ते बाहेरून तुम्हाला असं दिसतंय, दरवाजा पूर्वेकडून आहे आणि भरपूर मोठा आहे, 2 खोल्या आहेत। आणि इथे एक जोडपं राहतं दीरानी। आणि हे बघा आपल्या गावाकडचा हायटेक पाळणा किती छान बनवला आहे मुलांनी, त्यांच्या डोक्याचा वापर करून दोर बांधला आहे। एक मोठी फळी ठेवून दिली आणि त्याच्यावर किती पण मुलं बसतात ते बघा, एकदम मस्त एन्जॉय करत आहे आखाडीला। आणि एकदम छान असं सगळं मित्रमैत्रिणी एकत्र यायचो आणि खूप झोका खायचो। हे बघा आमच्या मुलांना ते झोक्यावर इतका आनंद होतोय ना, त्यांच्यासाठी खूप नवीन। काय करता आपल्या लांबच्या पाळण्यांना यात्रेतल्या, त्याच्यापेक्षा खूपच छान असं पाळणा बनवलाय। एकदम दोर बांधून दिला आणि दोन्हीकडच्या फांद्यांवर एक मोठी अशी फळी ठेवून दिली, झाला झोका तयार। आणि मस्त त्याच्यावर बसून मुलं खेळत आहे, एक झोका देतो आहे। त्यांच्यासाठी खूप नवीनच आहे, कारण आपण जे लहानपणी खेळलो ते आजच्या मुलांना गावाकडचे खेळ काहीच माहीत नाही, फक्त घर आणि मोबाईल कॉम्प्युटर बस। परंतु गावाकडे जेव्हा आपण येतो ना, तेव्हा गावाकडची अलगच मजा असते आणि तो एक नॅचरल आनंद असतो। खूपच छान आहे मित्रांनो पाळणा, बघा तर मजा वाटते। हा आनंद आपल्याला शहरामध्ये नाही मिळत मित्रांनो। हे बघा आमची भुईमुगाची शेती, हे खांडवा लावलेला आहे भुईमुग, आणि आता शेंगा अजून 10-15 दिवसात येऊन जातील। आणि एकदम आजूबाजूचा जो परिसर आहे एकदम हिरवागार आहे, जरी डोंगर आहेत परंतु। आणि बघा मित्रांनो, असा आनंद आपल्याला पैसे देऊन सुद्धा कुठे विकत मिळणार नाही। आणि हा एकदम नॅचरल असं गावाकडचा जो आनंद आहे, शहरात असा आनंद नाही मिळत। मुलं एकदम छान मुलं एकमेकांमध्ये रमतात। मित्रांनो तुम्ही कधी असा झोका खेळला आहे का? खेळला नसेल तर नक्की गावाकडे गेल्यावर आंब्याच्या झाडाला असं मस्त झोका बांधा आणि छान असं खाली लाकूड पण बांधता येतं आणि मस्त झोका घेऊन बघा, खूपच इतकं छान वाटतं का पाळण्यापेक्षा कितीक पटीने चांगलं, एकदम मजा वाटते, एन्जॉय होतं। आम्ही तर इतकं मैत्रिणी खेळायचो आणि पडायचो पण।
मी काकड्या धुत होती, परंतु लय कंटाळा आला सकाळीपासून काकड्या धुवून धुवून. मी इकडे उठून पळाली आणि शूटिंग काढायला आली. थोडं मुलांचं शूटिंग म्हटलं काढून घेऊ, त्यांच्या लहानपणीच्या आठवणी शूटिंग काढून ठेवलं म्हणजेच नक्कीच त्या जपता येतात. आपण यूट्यूबवर टाकून ठेवायच्या म्हणजे आपण मोठपणी आपण मुलं केव्हाही पाहू शकता. तो एक आनंद असतो, ते आपण कसं होतो, कसं खेळायचं. चला बसा लवकर. हे बघा आता परत ते 4 जण बसताय. आपल्या जमान्यात तर काही मोबाईल नव्हतं, टीव्ही नव्हतं, एवढ्या होत्या पण एवढी परिस्थिती नसायची. त्यामुळे आपण लहानपणी काय केलं आपल्या काहीच आठवणी नाहीत आणि त्यामुळे आता आपल्या मुलांची परिस्थिती तशी होऊ नये म्हणून आपल्याकडे मोबाईल आहे, तर आपण त्याचा वापर आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी काढायचं त्या आणि एक वेगळा आनंद मिळतो. आणि ते जेव्हा मोठे होतील तेव्हा जर हेच व्हिडिओ ते पाहतील त्यांना किती आनंद होईल, ते त्यांच्या मुलांना दाखवतील. हा एक वेगळा आनंद असतो. नाही तू माझ्याजवळ तोंड करून बस. राजीने कसे माझ्यावरती पाय टाकतो दाऊ, राजीने कसे पाय टाकले ही माझ्याजवळ तोंड करून बसेल तसं ती माझ्यावर पाय टाकेल. हा ते पण बरोबर आहे. तू माझ्याजवळ तोंड करून. अरे कमी वजन आहे का तुमचं तिघा चौघांचं? 50 असे टोटल. गुंजेंचं 30, निशाचं 20, 50, हिचं 15, 20. 30 नाही माझं 44 आहे. तिचं 44 आहे. मग तिचं निशाचं 25 धरून घे, हिचं 15 धरून घे. मग तुमचं 100 किलो वजन आहे ना पोरांना. काय नाही पप्पा झोपे खात होते. कसं वाटतंय तुम्हाला डोक्यावर बसून? पाय कसं मला तुझ्यावर टाकते आणि मी असं असं काही नाही तुटलं तर खाली सोडू जास्त नाही दे ना पप्पाला बोल दे ना कारण की तू खाली आहे ना मम्मा. जा किती खाली जातोय. नाही वजन नाही तिकडे उतारे. अरे धोका द्या मला भीती वाटते खूप छान आमचं गावरान झोका. काय कामाचे ते नाव. हा ना झोक्याला झोका का नाव दिलं. हे दाव तू एकदा पप्पाला बोलव ना. जातेकडे आवाज दे. तिथे ते माणसांशी बोलू राहिले. तो दादा बघा मित्रांनो, आमच्या शेतातल्या म्हणजे वातावरण निसर्ग किती छान वाटतोय ना. एकदम मस्त झाडं झुडपं आणि आंब्याचे झाडं, आंब्याच्या झाडांची गार अशी सावली हवा. एकदम इथं एसीची सुद्धा गरज नाही, एकदम छान गारवा आहे. आणि ही आमची कांद्याची चाळ, कांदे भरून ठेवले, बाकीचे विकले. मित्रांनो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज आमचा एकदम छान असा आजचा दिवस आहे. आणि हा क्षण आम्ही आयुष्यभर जपून ठेवू आणि कधीही न विसरणार असा दृश्य. मुलं खेळत आहे, काकड्या तोडायला आलो आणि एकदम छान असं वातावरण. आज आमच्या घरी गावाकडे डोंगराला आलो. हे एकदम छान एकदम मोठा आजचा दिवस आहे. आणि माझ्या मिस्टरांनी आजच्या दिवशी मला काकड्या तोडायला शेतात आणले की मला आठवण असावी म्हणून माझ्या लग्नाच्या ते वाढदिवसाची. त्याला तर मग काकड्या पण खूप खाल्ल्या आणि अजून तरी भरपूर तोडायच्या बाकी आहे, अजून पण नाही झाल्या. आणि थकलोय, आम्हाला सायंकाळी सापुताऱ्याला जायचं आहे बर्थडे निमित्त. आणि हे बघा मित्रांनो, आपला जो महाराष्ट्रात कितीतर नंबरला आहे तो तौला डोंगर पण इकडेच आहे आमच्या गावाकडे. खूप ऊन आहे मित्रांनो आणि इतकं छान सुंदर असं डोंगर रांग आहेत आमच्या गावाच्या आजूबाजूने. मध्येच आमचं गाव आहे. हे बघा मी फार्म हाऊसमध्ये घरात गेले, भांडे, नंतर इथं पाण्याचे भांडे, बाथरूम सिंपल आहे पण एकदम छान असं
बिनधास्त झोपू शकतो. घर आहे तिथं आहे सगळं, बेड सगळं आहे, टी व्ही आहे छोटासा. आणि माझी सासूबाई पण सध्या वावरातच राहते आहे, कारण तिला चालत नाही, मग येणं जाणं करायला परवडत नाही घरून शेतात. तेवढं शेतात ती थोडंफार मदत करू लागते आणि तिला पण थोडंसं त्यात रमून जातं. म्हाताऱ्या माणसाला काहीतरी काम हवं असतं, बोलायला कोणतरी हवं असतं, मग कामात माणूस विसरतो. हे बघा किती छान आहे, तिला पण आवडतं काम करायला शेतात. मस्त वातावरण असल्यामुळे एकदम छान वाटतं. गावाकडे गावात झाडझुडपं नसल्यामुळे खूप गरम होते सध्या, त्यामुळे शेतातच एकदम छान एअर कंडिशन. एकदम आमच्या कळवणला ऊन आहे, परंतु हवा मस्त आहे, एवढे काही गरमी होत नाही, मीडियम आहे. परंतु आपल्या मालेगावला खूपच गरम आहे, खूप उष्णता आहे. पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला जास्त उष्णता आहे. आता तू आली ना म्हणून नाही येते. 44-45 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. आणि मित्रांनो, माझी सगळ्यांना विनंती आहे की सध्या उन्हाळा खूप आहे, खूप ऊन आहे आणि याला कारण आपण माणूसच आहोत. आपण निसर्गाची जोपासना करत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आत्तासुद्धा आपण अजून बी जागं व्हायला पाहिजे, एक तरी झाड लावायला पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना स्वतःची काळजी घ्या, जपा. खूप ऊन आहे, उन्हातून गेल्या पाणी पिऊ नका, थोडंसं रिलॅक्स व्हा. खूपच ऊन आहे, मुलांची खूप काळजी घ्या स्वतःची पण. आणि उन्हात जास्त जाऊ नका, स्वस्त राहा, मस्त राहा आणि एकदम एन्जॉय करा, सुट्टीचा आनंद घ्या. आणि असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप गरजेचा आहे आणि तुमच्यामुळेच आमचं चॅनल एकदम छानसा ग्रो होत आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि असं सपोर्ट करत राहा मित्रांनो. चला तर मग पुढचा व्लॉग बघण्यासाठी तुम्ही तयारीत राहा. मी लवकरच पुढचा व्लॉग आणणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.